गोकुळ दूध संघ निवडणूक उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय. औसा सर्व 644 संस्था मतदानासाठी पात्र. देवा, टकली कर रे बाबा, मला एकदाची टकली कर. का पुरुष टकले आहेत तेवढे बस नाही का? अहो काय करू, बॉबकट करायला सुद्धा केसच राहिले नाहीत. पूर्वी आई आजी घरीच तेल करायच्या. दाट लांब सडक सुळसुळीत केस असायचे, गळायचेच नाहीत. पण आता आई आजीलाच तेल करता येत नाही ना, मग काय करायचं? काळजी नको, तोडकर संजीवनीनं तयार केलेलं आई आजीच्या हातचं तेल केस प्रभा आल्मंड प्लस तेल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत उपयोगी तोडकर संजीवनीचे केस प्रभा सर्वत्र उपलब्ध. ना याचं ना त्याचं, आमचं तेल आई आजीच्या हातचं. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने एक ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. प्रशासनाने अवसायनात काढलेल्या सर्व 644 सहकारी दूध संस्थांना उच्च न्यायालयाने अखेर पात्र ठरवलंय. त्यामुळे या सर्व संस्थांचा मतदानाचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रशासनाने गोकुळ दूध संघाच्या तब्बल 644 सभासद संस्था अवसायनात काढल्या होत्या. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाविरोधात संबंधित सहकारी दूध संस्थांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये धाव घेतली होती. या प्रकरणी काल सुनावणी पूर्ण झाली होती आणि आज उच्च न्यायालयाने आपला निकाल जाहीर केला. आज सकाळी 11:15च्या सुमारास निकाल जाहीर होताच सहनिबंध कार्यालय दुग्ध समोर संस्था प्रतिनिधींनी प्रचंड जल्लोष केला. गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करत सर्व प्रतिनिधींनी या ऐतिहासिक विजयाचा उत्सव साजरा केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायमूर्ती शैलेश ब्रह्मे यांनी हा निकाल दिला. दुग्ध विभागाचे सहाय्यक निबंधक कृष्णा ठाकरे यांनी दिलेले अवसायनातील संस्थांबाबतचे आदेश हे नैसर्गिक न्यायतत्वास धरून नाहीत असं स्पष्ट निरीक्षण कोर्टाने नोंदवलं. या प्रकरणात दूध संस्थांच्या वतीनं ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट श्रीनिवास पटवर्धन, ॲडव्होकेट भूषण मंडलिक, ॲडव्होकेट प्रबोध पाटील आणि ॲडव्होकेट धैर्यशील पवार यांनी काम पाहिलं, तर सरकारच्या वतीनं ॲडव्होकेट सतीश तळेकर यांनी बाजू मांडली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे सरकारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून पाठीमागून राजकीय खेळ खेळणाऱ्या अदृश्य शक्तींना उच्च न्यायालयाने जोरदार चपराक हाणल्याची जोरदार चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. या निकालामुळे आता गोकुळ दूध संघाच्या आगामी समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.